काल मोहोळ मतदारसंघातील व पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथील गंगाई सपाटे शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी वार्षिक स्नेहसंमेलन आयोजन केलं होतं। प्रथमतः या वार्षिक स्नेहसंमेलनाचं उद्घाटन मोहोळ तालुक्याचे विद्यमान आमदार राजाभाऊ खरे यांच्या उपस्थितीत पार पडलं। त्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती। प्रथमतः दीप प्रज्वलन करत या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। आमदार राजाभाऊ खरे यांनी केलेल्या विविध विकास कार्यांचं दखल घेत मराठा समाज सेवा मंडळ सोलापूर संस्थेच्या वतीनं शिवतीर्थ समाजभूषण पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं। आमदार राजाभाऊ खरे यांनी मोहोळ मतदारसंघातील सामाजिक, शैक्षणिक व इतर समाजोपयोगी कामं लक्षात घेत मराठा समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष मनोहरजी सपाटे यांच्या हस्ते आमदार राजू खरे यांना सन्मानपत्र, पदक, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। यापूर्वी या शिक्षण संस्थेतील तारापूर या प्रशालेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी 200 बेंचेसचं वाटप करण्यात आलं होतं। एवढंच नाही तर तारापूर, खरसुळी, पोहरगाव, विटे आदी गावात त्यांनी केलेल्या विकास कामांची दखल घेत या पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं। आमदार राजाभाऊ खरे यांनी पुरस्काराबद्दल आभार व्यक्त करत भविष्यात शिक्षण क्षेत्रातील सर्व अडचणींना प्रथमतः प्राधान्य दिलं जाईल। येणाऱ्या काळात कुठल्याही प्रकारची मदत लागल्यास मदत करण्याचं देखील आश्वासन दिलं गेलं। या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन मुख्याध्यापक मोहम्मद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोहर सपाटे, शरद बँकेचे चेअरमन महेश माने, तारापूर गावचे सरपंच भारती जगताप, माजी तंटामुक्ती अध्यक्ष बाळू सपाटे, हनुमंत सपाटे, अजिंक्य सपाटे, शिवसेना तुंगत गटप्रमुख नागनाथ देडगे आदी मान्यवर व प्रशालेतील विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अध्यक्ष आमचे मोठे बंधू मनोहरजी सपाटे साहेब, माजी महापौर सोलापूर महानगरपालिका, या शाळेचे मुख्याध्यापक, माझे मित्र शेख सर, धरेंद्रजी शेळके, माझी भगिनी आता झालेल्या भारतीताई जगताप, या गावच्या सरपंच बाळूकाका सपाटे, धनाजी चव्हाण, प्रदीपदादा निर्मळ, लियाकत मुलानी, महेशजी माने, माझे मित्र लखनजी, सर्व उपस्थित व्यासपीठावरील माझे सर्व सहकारी, या गावातले सर्व ग्रामस्थ, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, काही दिवसापूर्वी आपल्या शाळेमध्ये मला येण्याची संधी मिळाली होती। त्यावेळी आपल्याशी थोडं हितकुंजय करायला मिळालं। शाळेची एक अडचण होती आणि ती अडचण मला शेख सरांनी सांगितल्यानंतर आपण त्यावेळेला या शाळेला बेंचेस खास करून माझ्या मुलींसाठी, माझ्या भगिनींसाठी आपण त्यावेळेला दिले होते। सर गेल्याच आठवड्यामध्ये औंढीमध्ये असणारे पांडुरंग बजुटे यांची शाळा, माझे सहकारी आहे, निवडणुकीत मतदानाच्या दिवशी एक्सपायर झाले आणि त्यांचं अधूर स्वप्न होतं त्या शाळेला CSR फंडातून 5 लाख रुपयाचा निधी गेल्या आठवड्यात सपाटे साहेब आपण दिला। एक शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अमुक असा बदल व्हावा म्हणून आता सपाटे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सपाटे साहेब विद्यार्थ्यांसाठी 11वी 12वी एक महिला विद्यालय उभं करण्याचं स्वप्न जसं आपलं आहे तसं आमचं सुद्धा एक नैतिक जबाबदारी आहे की मुलींसाठी एक असं स्पेशल असं विद्यालय उभं करायचं। आणि निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये मी मोहोळकरांच्या जनतेला आश्वस्त केलं होतं की माझ्या काळामध्ये मुलींसाठी स्वतंत्र असं एक विद्यालय उभं करायचं। परंतु आपली संकल्पना अत्यंत सुंदर आहे। या राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे आमचे संघटनेतले जवळ 30-32 वर्षाचे सहकारी मित्र आहेत आणि नशिबाने मी आमदार आहे आणि ते राज्याचे शिक्षण मंत्री आहेत। काही अडचण आपल्याला आली असेल तो काळ सोडून द्या, माझ्याबरोबर चला, या बारीनं तुम्हाला अडचण येणार नाही। तारापूरमध्येच एक महिलांसाठी स्वतंत्र असं एक विद्यालय आपण उभा करण्याचा प्रस्ताव द्या। ताबडतोब शासनाकडून मंजुरी आणून जी बी काही त्याच्यामध्ये अडचणी येतील हा आमदार राजू खरे तुमच्या पाठीची लहान भाऊ म्हणून खंबीरपणे उभारल्याशिवाय राहणार। आणि या गावामध्ये आपली सामाजिक बांधिलकी काही तर आहे। मला आईच्या नावानं गंगाई सपाटे
तिच्या नावाने एक शैक्षणिक रोपटं या तारापूरमध्ये आपण लावून सर्वसामान्य बहुजनांची आपल्या ग्रामीण भागातील इथल्या शेतकऱ्यांच्या लेकरांची सेवा करण्याची संधी आपण हिरली आणि या तारापूरच्या महाराणावरती एक शाळा उभी केली. आम्हाला या शाळेकडे बघितल्यानंतर अभिमान वाटतो की क्रमवीर भाऊराव पाटील महाविद्यालयामध्ये आम्ही शिकत असताना बहुजनांची लेकरं ही शिकली पाहिजे, समजली पाहिजे, उच्च पदावरती गेली पाहिजे. हा उदात्त हेतू त्याचा भाऊराव पाटलांचा होता. तोच उदात्त हेतू आपल्या मनामध्ये मला पाहायला मिळाला. ज्या ज्या वेळेला आपण आमंत्रण दिलं तिथं आम्ही सोलापूरला बी येतो, तारापूरला बी येतो. माझे मित्र या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय शेख सरांना मी या कार्यक्रमात जास्त बोलणार नाही, परंतु या शाळेसाठी जी काही मदत लागेल, कारण आता सपाटे साहेबांच्या मागे वेळा भरपूर आहे. ही पंढरपूर तालुक्यातली माझ्या मोहोळ मतदारसंघामधली शाळा आहे. आज 700-800 विद्यार्थ्यांची ही पटसंख्या आहे. येणाऱ्या काळामध्ये ही पटसंख्या आपल्याला वाढवायची आहे. जसं सपाटे साहेबांनी सांगितले की मुलींसाठी एक चांगलं विद्यालय उभं करायचं. सपाटे साहेब आपण मुंबईला या, मी तुम्हाला घेऊन शिक्षण मंत्र्याकडे बसतो. कुठलीही आपल्याला अडचण येणार नाही. तुमच्यामध्ये सुद्धा ती धमक आहे. त्यामुळे एक स्वप्न जे आपण पाहिलेलं आहे ते येणाऱ्या काळामध्ये आपण पूर्ण करूया. या तारापूरमध्ये इतक्या सुंदर अशा पद्धतीची ही शाळा आणि या शाळेला जी काही मदत लागेल शेख सर, या शाळेच्या इमारतीला आम्ही जवळजवळ फिनूरच्या शाळेला, मानाजी बापूंच्या शाळेला CSR फंडातून मदत केली. परवा अंगणीच्या शाळेलाही मदत केली. मला आज आनंद आहे की सपाटे साहेब 6 महिन्यापूर्वी या शाळेवरती आपण भेटलो होतो, पण मला माहिती नव्हतं की 6 महिन्यानंतर पुन्हा एकदा वार्षिक स्नेह संमेलनाला मी आमदार म्हणून येईल. आणि आज तो दिवस उगवला. सरांनी ज्यावेळेला पत्रिकेवर माझं नाव टाकलं त्यावेळी त्याने आवर्जून सांगितलं होतं की तुम्हाला यावंच लागेल. आणि मी सुद्धा त्यांना सांगितलं होतं की सपाटे साहेबांनी बोलवलं सोलापूरला सुद्धा आम्ही येतो. हे तर माझ्या तालुक्यातली शाळा आहे. आपण इथं मला बोलवलं. आपल्याला खूप सपाटे साहेब काम करायचं आहे, कारण हे राजकीय व्यासपीठ नाही आहे. मोहोळ तालुका हा मतदारसंघ हा शिक्षणाच्या बाबतीमध्ये प्रचंड असा मागं पडलेला मतदारसंघ आहे. ठराविक भागाची इथं शिक्षण संस्था आहेत, परंतु सर्वसामान्यांची मुलं इथं शिकली पाहिजेत. म्हणून मोहोळमध्ये येणाऱ्या या 5 वर्षाच्या काळामध्ये सुंदर अशी विद्यालय, सुंदर असं हॉस्पिटल, सुंदर असे रस्ते बनवण्याचं स्वप्न उराशी बाळगले. मला संपूर्ण खात्री आहे सपाटे साहेब, 1,25,000 लोकांनी मला मतदान करून विधानसभेत 30,202 मतांनी मला आमदार म्हणून पाठवलं. हा विजय काय हा साधा सुद्धा नाही आहे सपाटे साहेब. 1,500 मतांना किंवा काटेवरती मी आलो नाही. मोहोळमधून ज्यावेळी मला 30,202 मताचं मताधिक्य मिळालं, सपाटे साहेब 27,202 मतं मोहोळ तालुक्याने मला दिली. पंढरपूरच्या 17 गावातून मला 2,000चं मताधिक्य मिळालं आणि उत्तर सोलापूरमधून मला 450 मताचं मताधिक्य मिळालं. मला सांगा सपाटे साहेब, माझ्याकडे साखर कारखाना नाही, माझ्याकडे सूत गिरणी नाही, माझ्याकडे बँक नाही, कोणत्याही पद्धतीचा मोठा प्रकल्प नाही. सपाटे साहेब साधी पिठाची चक्कीसुद्धा माझ्याकडे नाही, परंतु पंढरपूरच्या या सुपुत्राला महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून पाहण्याचं सगळ्यात मोठा खारीचा वाटा हा मोहोळ तालुक्याने घेतला. आणि हा विजय घेऊन जात असताना माझी नैतिक जबाबदारी वाढलेली आहे. देशाचं राजकारण करणार नाही, कधी कुठलाही 3 तालुक्याचा आमदार म्हणून जे जे जनतेने मागेल ते देण्याच्या भूमिकेमध्ये हा राहील. जाता जाता एवढं शेख सरांना सांगेन की या शाळेच्या संदर्भामध्ये कुठलीही अडचण असेल तर मला अर्ध्या रात्रीचे हाक मारा. हा राजू खरे आपल्या पाठीशी निश्चितपणे उभा राहत. आपण मला बोलवलं, माझा सत्कार केला, त्याबद्दल पुन्हा एकदा या शाळेचं आणि सपाटे साहेबांचं मनापासून स्वागत करून मी माझी